नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विदर्भ गुरुजी तुमचं आमच्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहोत. चला तर मग आज जे आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहेत मुलांचे MPSC करण्याबद्दलचे ते आपण जाणून घेऊया. म्हणजे काय की जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करते, आजचा एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा जो लेक्चर आहे हा फक्त त्या मुलांसाठी आहे ज्यांची इच्छा आहे MPSC करण्याची किंवा ज्यांना MPSC बद्दल काहीही माहित नाही, पण ते करण्याची त्यांची इच्छा आहे किंवा कॉलेजची जी मुलं आहेत सध्याचे कॉलेजमध्ये जे शिकणारे मुलं आहेत त्यांची इच्छा आहे, त्यांची पण इच्छा असते जॉब म्हणजे MPSC करण्याची, तर हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. तर लक्षात ठेवा, आपण यामध्ये फक्त बेसिक जे आहे आजच्या लेक्चर मध्ये फक्त MPSC बद्दलचं बेसिक म्हणजे MPSC काय आहे आणि मुलांचे जे प्रश्न पडतात, विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडतात की MPSC ऍक्च्युअल मध्ये काय आहे आणि MPSC कसं करावं, का करावं, MPSC का बरं करावं, हे जे प्रश्न येतात मुलांच्या डोक्यामध्ये, या प्रश्नाचं आपण इथे निराकरण करणार आहोत. ठीक आहे, तर मग आजच्या लेक्चर मध्ये फक्त आणि फक्त आपण बेसिक बघणार आहोत. बेसिक म्हणजे MPSC चं जे काही तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचं उत्तर आपण इथे बघण्याचं काम करणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, ज्यांनी लाईक सबस्क्राईब नसन केले त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जाईल जेव्हा जेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा. आता बघा, आपल्या MPSC च्या सिरीज मध्ये हे जे लेक्चर्स आहेत यांच्या सिरीज मध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स म्हणजे पूर्ण सिलेबस चे लेक्चर्स इथे अवेलेबल होणार. तर ते चाहे विज्ञान असे, भूगोल असे, हिस्ट्री असे, इतिहास असे, ठीक आहे, राज्यशास्त्र असे, कुठलेही सिलेबसशी रिलेटेड जेवढेही काही व्हिडिओज आहे हे तुम्हाला आमच्या विदर्भ गुरुजी या चॅनलवर भेटेल. आणि तुम्हाला सांगण्याचं एक मेन पॉइंट हा आहे की आपण स्टार्टिंगलाच बायोलॉजीची सिरीज चालू करणार आहे, कारण की मी बघितलंय की बायोलॉजी हा प्रत्येक मुलाचा, प्रत्येक MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याचा हा थोडासा टफ लेवलचा एक सिलेबस आहे. ठीक आहे, म्हणजे कळायला त्याला थोडं त्रास जातो कळायला. तर हा त्रास कसा कमी करायचा आणि सिलेबस मध्ये जे तुम्हाला बायोलॉजी सब्जेक्ट दिला आहे म्हणजे जीव विज्ञान जो सब्जेक्ट दिला आहे त्या सब्जेक्टला कसं टॅकल करायचं आणि कसा अभ्यास करावा आणि त्याचे पूर्ण सिरीज तुम्हाला या विंडोजवर आपल्या पाहायला भेटणार आहे. म्हणून सांगतोय की तुम्ही जर आताही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. ठीक आहे, तर चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मी विदर्भ गुरुजी तुमचं आणखीदा पुन्हा आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. ठीक आहे, चला तर मग आता काही मुलांच्या मध्ये प्रॉब्लेम म्हणजे असे प्रश्न पडतात की सर नोकरी पाहिजे आम्हाला, म्हणजे आमचं आता जस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर आम्ही काय करू, हा खूप एक मेजर फॅक्टर येते कॉलेज लाईफ मधनं बाहेर निघाल्यावर मुलांचा. कारण की बघा, कॉलेज लाईफ हे वेगळी लाईफ असते आणि कॉलेजच्या नंतरची जी लाईफ असते ते एकदम पूर्णपणे विपरीत होऊन जाते. म्हणजे मग रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, ठीक आहे, घरच्यांचे एक्सपेक्टेशन पण वाढतात. त्यामुळे मग मुलांसमोर दोन पर्याय उरतात की सर एक तर जॉब करावी की बिझनेस करावा. ठीक आहे, तर आपण जॉबच्या बद्दलचं बघणार आहे आज, बिझनेस बद्दल या व्हिडिओमध्ये नाही. बिझनेसचे व्हिडिओज तुम्हाला भरपूर युट्यूबवर भेटून जाणार. ठीक आहे, तर ज्यांची बिझनेस करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. ठीक आहे, तर नोकरी पाहिजे, तर नोकरी कुठली पाहिजे, तर नोकरी दोन प्रकारची असतात बेटा. देखा, प्रायव्हेट आणि एक गव्हर्नमेंट. आता प्रायव्हेट जी जॉब आहे ती पण एक नोकरीच आहे आणि तिथे पण सॅटिस्फॅक्शन मिळतं, असं नाही की तिथे सॅटिस्फॅक्शन नाही मिळत, पण ते तुमच्या कामावर डिपेंड असतं. पण अनसर्टेनिटी असते प्रायव्हेट जॉब मध्ये. आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहितच पडलं असेल या पेंडेमिक मध्ये की कशा पद्धतीने प्रायव्हेट जॉबची काय हालत झाली आहे ना. तर अशा पिरियड मध्ये गव्हर्नमेंट जॉबची काय सिक्युरिटी असते हे तुम्हाला कळून चुकलं आहे. ठीक, म्हणून गव्हर्नमेंट जॉब करावी का करावी, तर पहिला प्रश्न गव्हर्नमेंट जॉब का करावी सर, हा मग दुसरा प्रश्न पडतो की नोकरी करावी. ठीक आहे सर, तुम्ही सांगितलं मला की गव्हर्नमेंट जॉब करावं,
पण गव्हर्नमेंट जॉब का करावी? तर गव्हर्नमेंट जॉब करण्यासाठी भरपूर म्हणजे उत्तर आहेत. आता तुम्हाला बाकीचे तर माहित आहे, पण मी मेजर जे आहे इम्पॉर्टंट पॉइंट ते तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंट जॉब का बरं करावी. हे कोणी सांगत नाही, पण मी एक सांगतो की गव्हर्नमेंट जॉबचा जो मेन मोटो आहे, गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करण्याचा जो फेज असतो तुमचा, त्या फेज मध्ये तुमचं व्यक्तिमत्वाचं घडण होतं. म्हणजे काय व्यक्तिमत्व घडण म्हणजे काय, आपण समोर डिस्कस करणारच आहोत. आता सध्याचं समजून घ्या, तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटच्या जॉबची प्रिपरेशन करता आणि तुमचं पेशन्स लेवल पण चेक होतं. पैसा असो, पैसा वगैरे जे आहे ही तर आहेच, ही व्हॅल्यू ऍडेड सुविधा जी गव्हर्नमेंट कडनं भेटते ती तर मिळतेच. पण याच्या व्यतिरिक्त जे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला डिस्कस करतोय की अगोदर काय की जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, हे बरोबर आहे. सिक्युरिटी मिळते जॉब, हे पण बरोबर आहे. पैसा मिळतो, हे पण बरोबर आहे. प्रेस्टिज मिळते म्हणजे मानसन्मान मिळतो, हे पण बरोबर आहे. मग गव्हर्नमेंट जॉब मध्ये दुसरे काय फॅक्टर्स आहेत जे इम्पॉर्टंट आहे, तर बघा, आपण जेव्हा गव्हर्नमेंट जॉबची जेव्हा प्रिपरेशन करत असतो तर या फेज मध्ये, या गव्हर्नमेंट जॉबच्या फेज म्हणजे प्रिपरेशनच्या फेज मध्ये आपला पेशन्स लेवल चेक होते की आपण किती पेशन्सनी या गव्हर्नमेंट जॉब करण्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंट जॉब भेटण्यासाठी किती अपन शिद्दत ने त्याला म्हणतो ना आपण की शिद्दत ने कितनी शिद्दत से आप पढ़ाई कर रहे हो, है ना. तर या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट जॉबच्या याच्यातनं मिळतं, गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनच्या ड्युरेशन मध्ये मिळतात. दुसरी गोष्ट काय की मी तुम्हाला सांगितलंच की गव्हर्नमेंट जॉब मध्ये यासाठी महत्वाचा असतो कारण की या फेज मध्ये तुम्ही भरपूरसे सब्जेक्ट शिकता. आपण तुम्हाला माहित आहे, तुम्हाला हिस्ट्री शिकावं लागतं, तुम्हाला जॉग्राफी शिकावं लागतं, तुम्हाला पॉलिटी शिकावं लागतं, तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकावं लागतं. या सर्व गोष्टी तुम्हाला शिकावं लागतात. तर या शिकण्याच्या फेज मध्ये तुम्हाला काय माहिती पडतं, आपली इतिहास काय आहे, आपलं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे, कुठे कुठली संपत्ती मिळते, कुठे कुठे काय आहे, या सर्व गोष्टींचं तुम्हाला माहिती पडते. राज्यशास्त्र शिकतो तर घटना निर्मिती कशी झाली, है ना. घटना घटना निर्मिती करण्यासाठी किती किती लोकांनी काय काय प्रयत्न केले, किती त्रास भोगला, या सर्व गोष्टी आपल्याला याच्या माध्यमातून कळते. म्हणून जेव्हा पण आपण कोणाला बोलण्यास म्हणजे आपण जेव्हा डिबेट करतो कोणासोबत कुठल्याही गोष्टीवर, तर आपल्याला सर्व गोष्टी फॅक्टर्स माहीत असते आणि कुठल्या गोष्टीवर कधी कुठल्या वेळेस बोलायचं हे आपल्याला त्यावेळेस कळून येतं. आता दोन गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. आता मी काय म्हटलं की पहिले नोकरी का पाहिजे, मला मला असं वाटते की नोकरी का पाहिजे हा तुमचा एक जो डाऊट आहे हा इथे थोडा फार क्लिअर झाला असेल माझ्याकडनं. ठीक आहे, तर दुसरा प्रश्न जो पडतो मुलांना की सर ठीक आहे सरकारी नोकरी का पाहिजे, मी याचं पण उत्तर देऊन दिलं आहे तुम्हाला की सरकारी नोकरी याच्यासाठी पाहिजे कारण की तुम्हाला मान सन्मान मिळतो ना, तुम्हाला सिक्युरिटी मिळते, जॉब सिक्युरिटी मिळते, है ना. त्यानंतर तुम्हाला जे म्हणता येईल सॅटिस्फॅक्शन मिळते, सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि तुमचं व्यक्तिमत्व घडण होतं, व्यक्तिमत्व घडण होते. तर या सर्व गोष्टींसाठी सरकारी नोकरीची गरज असते आपल्याला. ठीक आहे, आता हे का बरं व्यक्तिमत्व कसं घडण होते हे पण मी तुम्हाला क्लिअर केलं आहे कारण की आपल्याला इथे 6 सब्जेक्टचा अभ्यास करावा लागते. इव्हन 6 सब्जेक्ट नाही, भरपूर सब्जेक्ट असतात. ठीक आहे, भरपूर विषय असतात, त्या प्रत्येक विषयाचा अध्ययन करून आपल्या जे बुद्धी आहे त्याचा विकास होतो. ठीक आहे, आपल्या इतिहासकारांनी इतिहास म्हणजे जे आपण इतिहासात वाचतो तर आपल्या इतिहास घडवणारे जे लोक आहेत त्यांनी किती किती कष्ट केले, भारताला स्वतंत्र देण्यासाठी काय काय केलं, हे आपल्याला त्या माध्यमातून कळतं. ठीक, आपल्याला कॉलेज लाईफ किंवा स्कूल लाईफ मध्ये जे आपण शिकतो ते एक वेगळंच असते. ठीक आहे, पण यासाठी जे शिकावं लागतं हे एक वेगळंच असते. आता तुमच्या मनात प्रश्न पडत असेल, सरकारी नोकरी गव्हर्नमेंट जॉब साठी गव्हर्नमेंट का बरं हे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स हे सर्व देतं, तर हे याच्या करंट अफेअर देतात, हे याच्यासाठी देतात बेटा की तुम्हाला तुमच्या
बॅकग्राऊंड मध्ये जे काही झालं आहे, तुम्ही नसताना जे काही झालं आहे, याबद्दल तुम्ही किती अवेक आणि तुम्हाला तुमच्या फ्रीडम फायटर्स बद्दल किती मान सन्मान आहे, हे या गोष्टीवरनं कळतं. ठीक. तर मला वाटतं की सरकारी नोकरीमध्ये हे फेज जे आहेत, हे सर्व बरोबर फेज लावले आहेत. ठीक. चला, मग तिसरा प्रश्न जो आहे, तर सर ठीक आहे, तुम्ही सांगितलं तर एमपीएससी का करावी? भरपूर आहेत गव्हर्नमेंट जॉब्स, जसं एसएससी झालं, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जागा निघतात, रेल्वेच्या जागा निघतात, तसंच बँकच्या जागा निघतात, तसंच युपीएससीच्या जागा निघतात ना. तर या काय का नाही करायचं सर? एमपीएससी का बरं करावं? बघा बेटा, दोन्ही म्हणजे ज्या गव्हर्नमेंट सर्व जॉब जे आहेत त्या स्वतःच्या एक स्पेसिफिक स्टँड ठेवतात. आता एमपीएससी का करावं? आता तुम्हाला इच्छा असेल तुम्ही एसएससी पण करू शकता, तुमची इच्छा असेल तुम्ही रेल्वे पण करू शकता, तुमची इच्छा बँकची असेल बँक पण करू शकता. हे व्हॅरी होतं स्टुडंटच्या मेंटॅलिटीवर किंवा त्याच्या विचारांवर. ठीक आहे. ते विचार कुठल्या पद्धतीने करताय आणि त्याला कुठली जॉब पाहिजे, त्याला कुठल्या जॉब मध्ये इच्छा आहे जाण्याची, हे त्याच्या सर्वस्वी त्याच्यावर डिपेंड असतात. आता एमपीएससी मध्ये दोन फॅक्टर्स येतात. का बरं एमपीएससी करावी मुलांनी? बघा, अशी मुलं ज्यांची इच्छा आहे की महाराष्ट्रातच जॉब करावी, मला महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही राज्यात जॉब करायची इच्छा नाही, तर महाराष्ट्रातच जॉब करणारे जे मुलं असतात, म्हणजे महाराष्ट्रासाठीच प्रिपेअर करणारे जे मुलं असतात, ते सहजासहजी एमपीएससी प्रिफर करण्याची प्रयत्न करतात. ठीक आहे. दुसरं काय की दुसरं असतं कॉम्पिटिशन लेवल. आता हे असतात बेटा सर्व सेंट्रल लेवलचे, हे असतात सर्व सेंट्रल लेवलचे. आता स्टेट लेवलवर काय असतं, सेंट्रल लेवलवर असल्या कारणाने सर्व राज्यांचे सर्व लोक हे काय करतात, जॉब म्हणजे या जॉबच्या मागे लागले असतात. म्हणजे वॅकन्सीच्या हिशोबाने जे आपण म्हणूया की कॉम्पिटिशन जो आहे तो सर्वात जास्त असतो. पण एमपीएससीच्या याच्यामध्ये कसं असते की इथे फक्त कॉम्पिटिशन करणारे फक्त महाराष्ट्रातलेच मुलं असतात. म्हणजे जर सेंट्रल लेवलच्या हिशोबाने जर प्रयत्न केला तर आपल्याला स्टेट लेवलवर कमी कॉम्पिटिशन पाहायला मिळतं. ठीक. आणि तर इथे काय दुसरा पॅरामीटर काय की कॉम्पिटिशनचा की कॉम्पिटिशन इथे कमी असतं ऍज कम्पेअर टू सेंट्रल लेवल. ठीक. मग स्टेट लेवलचीच एक्झाम करता करतात, पोलीस भरती पण करतात भरपूर जण. स्टेट लेवलच्या जेवढ्याही एक्झाम्स असतात, सर्व सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, या सर्व एक्झाम्स ज्या आहेत त्या देतात मुलं सहजासहजी. ठीक. तर एमपीएससीचा जो सिलेबस आहे आणि सेंट्रल लेवलचा जो सिलेबस आहे, ऑलमोस्ट मी हे नाही म्हणत की पूर्ण सेम आहे, पण काहीतरी पद्धती म्हणजे काहीतरी थोडाफार म्हणजे 40-50% तरी हा सेमच असतो. आता इथे काय महाराष्ट्रात काय करावं लागतं, महाराष्ट्रात महाराष्ट्राचा इतिहास शिकावा लागतं जास्त. आपल्याला महाराष्ट्राची भूगोल शिकावं लागतं याच्यात जास्त. ठीक आहे. महाराष्ट्राची पंचायत राज शिकावं लागते याच्यात जास्त. पण इथे पण आपल्याला भारताचं शिकावं लागतं एमपीएससी मध्ये पण, इथे जगाचं शिकावं लागतं. पण ऍज कम्पेअर टू सेंट्रल लेवल हे थोडं कमी असतं एमपीएससी मध्ये. ठीक. कारण की इथे एमपीएससी मध्ये जास्त फोकस हे महाराष्ट्राच्या सिलेबसवर केलं असतं, महाराष्ट्राच्या. कारण की हे बघा बेटा, महाराष्ट्राची कमिशन आहे ना, इथे महाराष्ट्राची कमिशन असल्यामुळे इथे मोस्ट ऑफ द जे क्वेश्चन्स विचारण्यात येतात ते महाराष्ट्राशी निगडीत विचारण्यात येतात. ते करंट अफेअरचे असो किंवा ते हिस्ट्रीचे असो, जिओग्राफीचे असो किंवा पॉलिटीचे असो. आता पॉलिटी तर तेवढं काही महाराष्ट्राचं नाही, पण पंचायत राज सिस्टीम जी आहे ही महाराष्ट्राची विचारण्यात येते. तर या सर्व फॅक्टर्स लक्षात ठेवून तुम्ही एमपीएससी का करावी हा तुमचा डिसिजन जो आहे तो चेक करावा माझ्या मते. तर एमपीएससी करणारे मुलं फक्त हे दोन क्रायटेरिया लक्षात ठेवून एमपीएससी ची तयारी करतात. ज्यांना जाण्याची इच्छा आहे म्हणजे स्टेटच्या बाहेर पण जाऊ शकतात, ज्यांची इच्छा आहे ते
सेंट्रल लेवलची आपण एक्झाम्स साठी प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. तर असं काही नाही की तुम्ही स्टेट लेवलचेच एक्झाम द्या, पण एक पेपरला पकडून किंवा एक एक्झामला पकडून जर तुम्ही एक एक्झाम ओरिएंटेड तुमचा अप्रोच ठेवला तुम्ही, तर तुम्हाला लवकर सक्सेस मिळेल. हे भरपूर याच्यातनं बघण्यात आलं आहे. जे मुलं एकाच डायरेक्शननी फ्लो होतात, एकाच दिशेने बघतात आणि एकच पोस्ट, एकच जागा, मला डीवायएसपीच बनायचं आहे किंवा मला राज्यसेवा द्यायची आहे, मला एसएससी कडे नाही बघायचं आहे, मला रेल्वेकडे नाही बघायचं आहे, मला फक्त एमपीएससी मधली कुठलीही पोस्ट चालते आणि ते त्या पद्धतीने जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांचं सिलेक्शन रेशो असतं, म्हणजे सिलेक्शन होतं. ठीक. तर या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, आय होप हा पॉइंट क्लिअर झाला असेल एमपीएससी का करावे म्हणून. ठीक. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन जो अराईज होतो मुलांमध्ये जनरली बघायला येतो की सर एमपीएससी नेमकं काय आहे. तर खूप संभ्रम असते बघा. मुलांना वाटतं की एमपीएससी म्हणजे ही निवड करून देणारी आणि पोस्ट देणारी संस्था आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, पूर्ण सिलेक्शन करून देणारी आणि अपॉइंट करून देणारी आणि पेमेंट देणारी, लोक जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांना पेमेंट देणारी ही अशी संस्था आहे. पण नाही, हा संभ्रम आहे. ही फक्त आणि फक्त जसं प्रत्येक स्टेटसाठी बघा बेटा, प्रत्येक स्टेटसाठी त्यांचं स्वतःचं एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असते. म्हणजे काय, संस्था असते. ही एक संस्था आहे. आता हे पॉलिटीमध्ये आपण जेव्हा पॉलिटीचे चॅप्टर्स घेऊ तेव्हा तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने कळेल. जसं एक्झाम्पल देऊन मी जर सांगितलं तर मध्य प्रदेशची एमपीपीएससी आहे, उत्तर प्रदेशची यूपीपीएससी आहे. ठीक. त्याच पद्धतीने पंजाबची पंजाब पीएससी आहे. ठीक आहे. तर या सर्व स्टेटच्या व्हेरिएशन्स नुसार, म्हणजे स्टेटच्या याच्यानुसार ते स्टेट त्यांची संस्था जी आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे ते चेंज होते. जसं यूपीएससी आहे तर हा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, यूपीएससी इज स्टँड फॉर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ही काय करते, फक्त आणि फक्त मुलांची निवड यादी तयार करते किंवा निवडून देण्याची जी काही प्रोसेस आहे, कुठल्या मुलांना निवडून देण्याची जी प्रोसेस आहे विद्यार्थ्यांना, ती निवड प्रोसेस, निवडण्याची प्रक्रिया, निवड प्रक्रिया ज्याला आपण म्हणूया, निवड प्रक्रिया जी आपण म्हणूया ती पूर्ण करण्याचं काम एमपीएससीचं असते. बस, दॅट्स ऑल. एक जागा पोस्ट देऊन, म्हणजे एका विद्यार्थ्याला सिलेक्ट करून देण्याचंच काम फक्त तिचं असतं, बाकी तिचं दुसरं काम राहत नाही. ठीक. तर लक्षात ठेवा. आणि यांचं पेमेंट कोण करतं बेटा, तर यांचं पेमेंट करतं राज्य गव्हर्नमेंट, म्हणजे जे स्टेट गव्हर्नमेंट आहे तुमची, मध्य प्रदेश, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट, ही त्यांचं पेमेंट देण्याचं काम करतं. म्हणजे काय की महाराष्ट्रासाठी मी सर्वच नाही बघा, सर्वच पोस्ट एमपीएससी द्वारे भरण्यात येत नाही. ठीक आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच पोस्ट एमपीएससी द्वारे भरण्यात येत नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. यूपीएससी चे पण महाराष्ट्रासाठी रिझर्व्ड असतात, ते पण भरतात. ठीक आहे. तर गफलत करायची नाही. एमपीएससी कडून जे भरण्यात येतं त्यांचं सिलेक्शन प्रोसेस जे आहे हे राज्य सरकारद्वारे करण्यात येतं. आता यूपीएससीचे जेव्हा मी एखाद्या वेळेस यूपीएससी बद्दल डिस्कस करेलच, एक व्हिडिओ टाकेलच यूपीएससी बद्दल, तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने यूपीएससी ला पण डिस्कस करूया की यूपीएससी एक्झॅक्टली काय आहे. ठीक. पण सध्या तरी एमपीएससी वर आपण थोडस फोकस होऊया या व्हिडिओमध्ये. ठीक. चला, तर एमपीएससी काय आहे, तर एमपीएससी एक संस्था आहे जी फक्त निवड प्रक्रिया करते आणि एखाद्या विद्यार्थ्याला, म्हणजे जेवढे काही विद्यार्थी, जेवढी राज्य सरकारची रिक्वायरमेंट असते तेवढ्या विद्यार्थ्यांना ते काय करतात, पोस्ट अलॉकेट करून, म्हणजे निवड प्रक्रिया करून त्यांची योग्य त्या विद्यार्थ्याची पोस्ट त्यांना देऊन ते काय करतात की त्यांची नेमणूक करून देतात. ठीक आहे. मग सर्वस्वी राज्य सरकारची ती जिम्मेदारी असते की ते काय करायचं, काय नाही, कुठे कसं बसवायचं. ठीक. तर या सर्व गोष्टी इथे होतात. आणि लक्षात ठेवा, एमपीएससी मध्ये जनरली सांगतोय, 4 प्रकारच्या एमपीएससी काय करतात, कंडक्ट करतात एक्झाम्स. जसं पहिलं आहे राज्यसेवा.
राज्यसेवा. दुसरं आहे कंबाईन, ज्याला आपण म्हणतो दुय्यम सेवा. ठीक आहे, कंबाईन. क्लास 2, क्लास बी हा क्लास ए. ठीक आहे, आणि क्लास सी. ठीक आहे, क्लास सी. आणि एक असते बेटा अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ठीक आहे, तर यामध्ये फक्त इंजिनियरच जाऊ शकते, म्हणून ही सर्वांसाठी जागा नाही. लक्षात ठेवा, ही सर्वांसाठी जागा नाही. जे 12वी सायन्स आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे मुलं आहेत तेच आता वन विभागाचे पण येतं. ठीक आहे, वन विभागाच्या पण काढतात राज्यसेवा. तर त्या सर्व 12वी सायन्स वाले आणि म्हणजे अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकीवाले, आणि तिथे जेव्हा वन विभागाच्या जागा निघतात तर तिथे सर्व त्यांनी क्रायटेरिया दिला आहे की 12वी पास पण सायन्स बॅकग्राऊंड मधनं झालेलं हवं. ठीक, म्हणून दुय्यम त्या मी इथे डिस्कस करणार नाही, कारण की त्या एक स्पेसिफिक क्रायटेरियासाठी, म्हणजे एक स्पेसिफिक क्रायटेरिया दिला आहे त्यांच्या, तेच लोक तिथे एक्झाम्स देऊ शकतात. पण या 3 एक्झाम, म्हणजे या 3 ज्या एक्झाम्स आहेत ज्या कंडक्ट करतात एमपीएससी, हे कोणीही देऊ शकतात, कोणीही. ठीक आहे, आपण याला डिस्कस करणारच आहोत समोर. पण लक्षात ठेवा सध्याच पोझिशन मध्ये, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये, की हे 3 प्रकारच्या एक्झाम कंडक्ट करतात मोस्ट प्रोबेबली: राज्यसेवा, दुय्यम सेवा आणि क्लास सी. ठीक आहे, राज्यसेवेमध्ये नियर अबाउट 20 to 23 पोस्ट असतात. आता हे व्हॅरी होत राहतात बेटा, कारण की जशी जशी रिक्वायरमेंट असते स्टेट गव्हर्नमेंटची, तशा तशा त्या जागा भरत असतात. ठीक आहे, 22-23 पोस्ट असतात नियर अबाउट. ठीक आहे, दुय्यम सेवा याच्यामध्ये 3 एक्झाम्स घेण्यात येतात. पहिला STI, PSI आणि असिस्टंट. ठीक आहे, या एक्झाम्स घेण्यात येतात. आणि क्लास 3च्या पण तशाच 3 एक्झाम्स घेण्यात येतात. क्लरिकल टाईप समजू शकता तुम्ही. ठीक आहे, क्लरिकल टाईप असं समजू शकता. हे क्लास सी मध्ये मोडण्यात. ठीक आहे, आपण 1 by 1 यांचे सिलेबस पण बघणार आहोत, पण आता नाही. आता फक्त बेसिक आपण बघतोय, जे मुलांना काहीच नाही माहिती एमपीएससी बद्दल त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर घपलत करायचं नाही. आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये ह्या सर्व गोष्टी बघणार आहे. आता या पेपर जे आहेत, म्हणजे बेसिकचं जे आहेत, हे तुमचे 3 ते 4 व्हिडिओ याच्यावर अपलोड होणार आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्हाला 0 पासून तर तुमचं एमपीएससीचं कसं चालतं, काय होतं, हे सर्व तुम्हाला माहिती पडेल. सिलेबस पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी या 3 ते 4 व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाणार. ठीक आहे, आपण याच्यामध्ये राज्यसेवेचा पण सिलेबस इन्क्लूड करणार आहोत, बघणार आहोत. बुक्स कुठल्या लागणार आहेत ते पण बघणार आहोत. दुय्यम सेवा मध्ये काय सिलेबस असतो तो पण बघणार आहोत. त्यांच्या बुक्स कशा लागणार आहेत ते बघणार आहोत. क्लास सीच्या काय पोस्ट असतात, काय नसतात. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत येत्या 2-3 व्हिडिओज मध्ये. ठीक, तर सध्याच मला वाटतं एवढं तुमच्यासाठी सफिशियंट आहे सध्या समजण्यासाठी की एमपीएससी नेमकं काय आहे. ठीक, चला. आता एमपीएससी कोण देऊ शकते सर, हा पण एक प्रश्न असतो की सर ठीक आहे, एमपीएससी आम्ही डिसाईड केलं की आम्हाला एमपीएससी द्यायचा, पण एमपीएससी कोण देऊ शकतं, आम्ही इलिजिबल आहोत का? तर बघा बेटा, इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काही प्रमाणात लक्षात ठेवा. म्हणजे काय, की तुम्ही तर एक पहिली गोष्ट तर महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे. दुसरी गोष्ट काय, की तुमच्या वयाचे 19 वर्षे पूर्ण झालेली हवी. 19 वर्ष पूर्ण झालेली हवी, आणि हे 43 वर्षापर्यंत. आता बघा, हे 43 वर्ष इथे मी स्टार करून ठेवतो, कारण की हे मॅक्सिमम जे लिमिट आहे हे पोस्ट बाय पोस्ट व्हॅरी होते, म्हणजे कॅटेगरी वाईज पण व्हॅरी होते आणि पोस्ट वाईज पण व्हॅरी होते. म्हणून इथे मी याला स्टार मार्क करून ठेवतोय. पण सध्या लक्षात ठेवा, मिनिमम क्रायटेरिया काय असतो तुमचा, तर मिनिमम क्रायटेरिया नाही 19 वर्षाचा वरचा व्यक्ती कोणीही या एक्झाम्सला देऊ शकतो. ठीक आहे, आता तर अटेम्प्टची क्रायटेरिया पण वाढवली आहे. आता जशी युपीएससी अगोदर या वर्षाच्या अगोदर, म्हणजे 2020 मध्ये क्रायटेरिया नव्हता काहीच. ठीक आहे, म्हणजे 2020 मध्ये अटेम्प्टचा क्रायटेरिया नव्हता 2020 पर्यंत, पण आता लेटेस्ट मध्ये क्रायटेरिया पण बनवला आहे.
अटेम्प्टचा क्रायटेरिया बनवला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक, तर कॅटेगरी वाईज अटेम्प्ट पण चेंज होतात. ठीक, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मेन म्हणजे काय की कुठलीही पदवी ठीक आहे ग्रहण केलेली असावी त्या व्यक्तीने. जो विद्यार्थी एक्झाम देण्याची इच्छुक आहे त्यांनी पदवी धारण केलेली असावी किंवा किंवा फायनल इयरला असणारा विद्यार्थी सुद्धा एक्झाम देऊ शकतो, पण शर्त ही आहे की त्याचं सिलेक्शन प्रोसेस जेव्हा होते तर फायनल सिलेक्शन प्रोसेस पर्यंत त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स तयार हवे. जर त्याचे डॉक्युमेंट्स तयार नसेल तर त्याला पोस्ट देण्यात येत नाही आणि नॉन क्वालिफाईड म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवायचं. आय होप तुम्हाला कोण एमपीएससी देऊ शकते हे क्लिअर झालंच. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थ्यांना असा पडतो की सर एमपीएससी साठी किती दिवस तयारी करावी. आता हे बघा, याचं उत्तर तर कोणीही देऊ शकत नाही. देवही म्हणाला की बेटा तू 1 वर्षात पोस्ट काढून घेशील, तरी देवावरही भरोसा ठेवायचा नाही. कारण की हे सर्वस्वी तुमच्या मेहनतीवर, तुम्ही जे मेहनत करता त्याच्यावर आणि तुम्ही म्हणू शकता की तुमच्या बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही किती आपल्या ग्रॅप्सिंग पॉवर आहे, तुमच्यामध्ये किती ग्रॅप्सिंग पॉवर आहे आणि तुम्ही किती जास्त पद्धतीने डेवोकेट्स आहात त्या सर्व गोष्टीसाठी, एमपीएससी साठी डेवोट्स आहात. ठीक आहे, स्वतःला समर्पित करून दिला आहे एमपीएससी साठी. या सर्व गोष्टी फॅक्टर मॅटर करते. कारण की असं बघण्यात आलं आहे 1 वर्षात सुद्धा, म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये 1 वर्षात नाही म्हणता येईल, ही पूर्ण प्रोसेसच 1 वर्षाची असते. पण जेव्हा पहिल्या अटेम्प्ट देतं, काही मुलं पहिल्या अटेम्प्ट मध्येच एमपीएससी क्लिअर करतात. काहींना पंचवार्षिक योजना लागून जाते, म्हणजे 5 इयर प्लॅन लागून जाते, तरीही त्यांना पोस्ट मिळत नाही. हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती इलिजिबल आहात, किती गोष्टीला समजून घेतात, किती लवकर तुमचा अभ्यास होते, किती लवकर तुम्ही रिव्हिजन करता आणि तुमचा अप्रोच कसा आहे एक्झामला सॉल्व्ह करण्याचा अप्रोच मेन फॅक्टर आहे. ठीक आहे, मी जाता जाता काही हिंट्स देऊन जाईलच तुम्हाला या व्हिडिओमध्ये की अभ्यासाची नेमकी सुरुवात कशी करावी आणि अभ्यास कसा करावा, काय काय क्रायटेरिया असेल अभ्यासाचा. ठीक आहे, चला. तर नेक्स्ट प्रश्न असा पडतो की एमपीएससी ची तयारी कशी करावी सर. ठीक आहे, प्रिपरेशन कशी स्टार्ट करावी. तर मी सरळ सांगू इच्छितो बेटा, लिमिटेड सोर्सेस ठेवायचे आणि सर्वात पहिले जेव्हा तुम्ही डिसाईड केलं की सर मला एमपीएससी करायचं आहे, आता मला तुम्ही सांगा की पहिले अगोदर मी स्टार्ट कसं करू. तर स्टार्ट ही स्टेट बोर्डच्या पुस्तकापासून करायची. ठीक आहे, स्टेट बोर्डची पुस्तकं जी आहेत त्याच्यापासून अभ्यासाला सुरुवात करायची. आता तुम्ही इथे 4थ्या वर्गापासून पण वाचू शकता, पण मी प्रिफर करेल तुम्ही 6वी ते 10वी आणि 11वी 12वी लिमिटेड एडिशन. आता हे कुठे कुठे कसं कसं वाचायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इतिहासासाठी कुठली वाचायची, भूगोलासाठी कुठली वाचायची, ठीक आहे, तुमच्या राज्यशास्त्रासाठी कुठली वाचायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे. ठीक आहे, इथे जर सांगितलं तर पूर्ण गोंधळ होईल आणि व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून इथे सांगण्यात काही तात्पर्य नाही. पण लक्षात ठेवा, एमपीएससी ची जेव्हा सुरुवात करता तेव्हा स्टेट बोर्डची स्टॅटिक जे पुस्तकं आहेत ते तुम्हाला वाचायला हवी. जुन्या मिळाला तर वेल अँड गुडच आहे, नाहीतर नवीन मध्येही चांगले कंटेंट्स दिले आहेत आणि आता तर नवीन पुस्तकं अट्रॅक्टिव्ह पण आल्या आहेत, तर वाचायला पण थोडासा आनंद येतो. ठीक आहे, तर स्टेट बोर्डच्या पुस्तका तुम्हाला वाचायला हव्या एमपीएससीच्या प्रिपरेशन स्टार्टिंगच्या फेज मध्ये. आता कितीदा वाचायच्या याचा पण एक क्रायटेरिया असतो, हे लक्षात घेऊन घ्या इकडे. ठीक आहे, कुठलाही अभ्यास, कुठली पुस्तक वाचताना कधीही 10 पुस्तका एकदा नाही वाचायची बेटा. एकदा 10 पुस्तक वाचायची. म्हणजे काय की कमीत कमी तुमच्या स्टेट बोर्डच्या 3 रिडिंग झाल्या पाहिजे.
मी मग त्याच्यानंतर रेफरन्स पुस्तकावर जा. ठीक आहे, रेफरन्स पुस्तकांच्या 3 रीडिंग झाल्यात पाहिजे, कमीत कमी सांगतोय मी. ठीक आहे, आता या 3 रीडिंग मध्ये कसं करायचं, पहिली जी रीडिंग असते ते तुमची फक्त गो थ्रू व्हायचं, म्हणजे वाचायचं वाचायचं वाचायचं, तरी तुमचे रीडिंग हॅबिट वाढेल. ठीक आहे, पहिल्या फेज मध्ये. मग एक पुस्तक संपली म्हणजे इतिहासाच्या पूर्ण पूर्ण कंटेंट संपले तुमचे, पूर्ण पुस्तकं संपल्या, मग रिपीट पहिल्याच पुस्तकावर यायचं आणि दुसरी रीडिंग करायची. आता दुसऱ्या रीडिंग मध्ये काय करायचं, की जे मेन मेन मुद्दे आहेत त्यांना हायलाइट करून घ्यायचं, त्यांना हायलाइट करून घ्यायचं. मग हे पण तेच प्रोसेस सेम चालू द्यायची. आता मग हे प्रोसेस संपली की तिसरा फेज आहे, तर मग जो हायलाइट केलेला प्रोसेस असतो, त्या हायलाइट केलेला जो पोर्शन असतो त्या पोर्शनला वाचायचं, त्या पोर्शनला वाचायचं तिसऱ्या फेज मध्ये. म्हणजे काय, की तुमचे 3 फेज हे या पद्धतीने क्लिअर झाले पाहिजे. आणि चौथी फेज असते हे तुमची नोट्स मेकिंगची झाली पाहिजे. ठीक आहे, नोट्स मेकिंग, तुम्ही नोट्स बनवता आले पाहिजे तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्डचे. आता तर मार्केटमध्ये किंवा टेलिग्रामवर या सर्व नोट्स वगैरे फ्री फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. पण बघा बेटा, जे आपण लिहून म्हणजे स्वतःच्या डोक्याने विचार करून लिहितो ते जास्त वेळ लक्षात राहते त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्या की आपण कोणाच्याकडनं रेडीमेड मटेरियल घेऊन ते वाचलं आणि सोडलं त्याच्यापेक्षा. ठीक आहे, म्हणून प्रिफर करायचं स्वतःचे नोट्स बनवायचे, कारण की अल्टिमेटली स्वतःचे नोट्सच कामात येतात. आणि हे टॉपरचं सांगणं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, जेवढेही टॉपर्स आहेत जेवढेही, मी तर म्हणतो 100% टॉपर्स यांचे स्वतःचे नोट्स असतात. ठीक आहे, ते आणि त्यांचे नोट्स पण बघाल, त्यांचे नोट्स फक्त त्यांनाच समजतात, दुसरे कोणाला समजत नाही. ठीक आहे, तर नोट्स पण अशा पद्धतीने बनवायचं जेणेकरून ते चोरीलाही गेले किंवा कोणी घेऊनही गेले तरी त्याला काही समजणार नाही, फक्त ते नोट्स तुम्हाला समजेल. ठीक आहे, काही आपल्याला पीएचडी नाही करायची आहे किंवा काही आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये नाही उतरवायचं आपल्याला आपल्या नोट्सला. ठीक आहे, तर या पद्धतीने बनवायचे जे तुम्हाला सोफिस्टिकेटेड जाईल, तुम्हाला समजेल आणि तुम्ही त्याला लवकर कॅप्चर करू शकाल. ठीक आहे, त्या पद्धतीचे एमपीएससी ची तयारीची सुरुवात करावी. ठीक, सर एमपीएससी ची कोचिंगची गरज आहे का, तर माझ्या मते तरी नाही. ठीक आहे, माझ्या मते तरी नाही. आता हा तुमच्यामधनच एखाद्या मुलाचा प्रश्न असेल की सर एमपीएससी साठी कोचिंगची गरज आहे का, तर माझ्या मते नाही. आता कोचिंगची गरज का बरं नाही बेटा, बघा, कोचिंग आपण 60 ते 70 हजार रुपये कोचिंगचे देऊन ते पण तेच शिकवतात जे तुम्हाला युट्यूबवर किंवा अदर प्लॅटफॉर्मवर मिळतं. हा, आता कोचिंग कशासाठी लावायची आणि कोचिंग कुठे लावायची, कोचिंग पण लावू शकता. बघा, कोचिंग का बरं लावायची याच्या मागचा एक प्रश्न हा आहे की कोचिंग मध्ये तुम्हाला एक मेंटॉर मिळतो. ठीक आहे, कोचिंग मध्ये तुम्हाला एक मेंटॉर मिळतो जो तुम्हाला एक दिशा दाखवतो. अल्टिमेटली अभ्यास बघा बेटा तुम्हालाच करायचा. ठीक आहे, कोणी पण एक दिशा दाखवेल, मी असो किंवा कोणीही असेल, तुम्हाला फक्त एक फ्लो दाखवेल, त्या फ्लोनी तुम्हाला चालायचं आहे. ठीक आहे, त्या फ्लो मधनं तुम्ही भटकले की तुम्ही बाहेर पडले कॉम्पिटिशनच्या. तर मग या 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 क्रायटेरियामध्ये तुम्हाला तुमचं लक्ष तुमचं कोचिंग कडे नाही तर तुमच्या अभ्यासाकडे पाहिजे. तर मेंटॉर म्हणून तुम्ही लोकलाइज कुठे क्लासेस असेल किंवा ऑनलाईन एवढे क्लासेस चालते आता, तर ऑनलाईन मध्ये स्वस्तात मेंटॉर मिळतो, म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे, खूप स्वस्तात मिळतो. तर तुम्ही एक मेंटॉर स्वतःचा बनवू शकता, काही हरकत नाही. पण जास्त पैसे खर्च करून मेंटॉर बनवण्याची काहीही एक गरज नाही. ठीक, तर कारण की अभ्यास हा तुम्हालाच करायचा आहे बेटा, तुम्हाला तेच शिकवणार जे दुसऱ्या प्लॅटफॉर्मचे टीचर्स शिकवतात. ठीक आहे, तोच मटेरियल कंटेंट्स देणार जे आता तोच म्हणजे सिमिलर तेच कंटेंट राहणार. आता काही हिस्ट्री तर बदलणार नाही किंवा जॉग्राफी तर चेंज होणार नाही किंवा राज्यशास्त्र तर चेंज होणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला तेच कंटेंट मिळणार, नियर अबाउट तेच कंटेंट मिळणार जे तुम्ही 60-70 हजार रुपये खर्च करून एमपीएससीच्या कोचिंगला देता. ठीक आहे, तर मेंटॉर साठी तुम्ही एक लोकल किंवा ऑनलाईन एक प्लॅटफॉर्म घेऊन कुठलाही घेऊ शकता. मी कोणाचं नाव सजेस्ट करत नाही इथे, कारण की
तुमच्या प्रिफरन्स लेवलनुसार ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या क्लासेसचे कुठले टीचर्स कुठले फॅकल्टीज आवडतात. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या हिशोबाने आपल्या फायनान्शियल कंडिशनच्या हिशोबाने तुम्ही एक मेंटॉर ठेवू शकता जे तुम्हाला गाईड करेल. ठीक, तर लक्षात ठेवायचं एमपीएससी ला कोचिंगची गरज पडत नाही, 90% तर गरजच पडत नाही. ठीक आहे, कारण की आजकाल एवढं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येऊन गेलं आहे सर्व गोष्टी की तुम्हाला पेपर सोल्युशन पासनं तर त्यांच्या एक्सप्लेनेशन पर्यंत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पण मिळतात. ठीक, तर लक्षात ठेवायचं एमपीएससी ला कोचिंगची गरज पडत नाही. हे एक डोक्यातून काढून घ्या की कोचिंगमुळेच एमपीएससी चे पोस्ट निघते. कारण की जर असं असतं बेटा तर कोचिंग लावलेल्या मुलांचे आता 200 मुलांनी सपोज करा कोचिंग लावली तर या 200 पैकी 200 जण सिलेक्ट झाले असते. ठीक आहे, यातनं 10 मुलं सिलेक्ट होतात हार्डली. ठीक आहे, तर म्हणून कोचिंग कुठलीच वाईट नाही बेटा. कोचिंग फक्त तुम्हाला दिशा दाखवते. त्या दिशेवर चालण्याचं काम हे तुमचं असते. तुम्ही इथनं बाहेर निघाले की तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर निघाले, मग तुम्ही कधीही त्या फ्लो मध्ये येऊ शकत नाही. कारण की या फ्लो मध्ये तुम्ही जी वॅकंट जागा सोडली आहे त्या वॅकंट जागेवर कोणीतरी दुसऱ्या तिसऱ्याने आपला हात मारून घेतला. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. चला, आय होप हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. चला, जाता जाता मग काही अभ्यासाच्या टिप्स घेऊन जा माझ्याकडनं की बघा, तर पहिली टिप्स आहे एमपीएससी ची तयारीसाठी अभ्यासाची सामग्री तुमची व्यवस्थित तयार करा. कारण की तुमची जर अभ्यासाची सामग्री व्यवस्थित असली तर तुम्ही काहीही म्हणजे एमपीएससी असो किंवा कुठलीही एक्झाम्स असो, ठीक आहे, त्या एक्झाम्सला टॅकल करण्यासाठी तुम्हाला काही एक त्रास जाणार नाही. लिमिटेड एक लक्षात ठेवायचं आपली तुमची अभ्यासाची सामग्री हे लिमिटेड असायला हवी. ठीक आहे, नाहीतर खूप सारे आता पावर जोश आला, व्हिडिओ ऐकला, जोश आला आणि गेले मार्केटला आणि 10-12 पुस्तकं आणल्या होती. ठीक आहे, असं करायचं नाही. लिमिटेड आपल्या रिसोर्सेस नुसार लिमिटेड एक किंवा दोन एका सब्जेक्ट साठी एक 2 किंवा 3 मॅक्सिमम एक एक तर एक न तर जमत नाही, पण 2 किंवा 3 पुस्तकं एका सब्जेक्ट साठी मॅक्स टू मॅक्स बस सफिशियंट. काही गरज नाही एका सब्जेक्ट साठी 10 पुस्तकं घेण्याचा. त्याच 2 ते 3 पुस्तकांना तुम्ही वारंवार रिपीट करा. ठीक आहे, वारंवार रिपीट करा आणि एक्झामला सॉल्व्ह करा. आजकाल तर एक्झामचा पॅटर्न पण थोडासा चेंज झालाय. आता करंट ओरिएंटेड एक्झाम पॅटर्न झालाय, त्याच्यामुळे स्टॅटिक पोर्शनला तेवढा फोकस न करण्यापेक्षा मला वाटतं की करंट ओरिएंटेड राहण्याची गरज आहे. म्हणून सांगतोय की अभ्यासाची सामग्री जी आहे ती तुम्हाला लिमिटेड करायची. ठीक, दुसरा पॉइंट आहे आपला की अभ्यासची जी योजना असते तुमची म्हणजे जे तुम्ही प्लॅन बनवता आणि तुमचं वेळापत्रक बनवता ते तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार करायला हवं. ठीक आहे, म्हणजे आजकाल कसं होतं की टाइम टेबल तर बनवून घेतो पण त्याला फॉलो करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपण कुठेतरी आणखी कॉम्पिटिशनच्या दूर दूर जात असतो. म्हणजे आज हे पुस्तक वाचली, उद्या ते पुस्तक वाचली, परवा तिसरी कुठली पुस्तक वाचली, मग हे पहिल्या पुस्तकीत काय वाचलं होतं तेच लक्षात नाही चौथ्या दिवशी, है ना, असं होतं. तर म्हणून वेळापत्रक चांगला बनवायचा, आपल्या हिशोबाने बनवायचा, म्हणजे तुम्हाला कुठला टाइम कुठला स्लॉट कधी वेळेवर कामात येतो त्या पद्धतीने या सर्व गोष्टी करायच्या. आणि एक लक्षात ठेवा पिल्लांनो, तुम्हाला सांगतो इथे की आपल्या माइंडवर पण स्टडी झाला आहे की आपलं माइंड 45 मिनिटापेक्षा जास्त एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. या क्रायटेरियाला लक्षात ठेवून तुम्ही टाइम टेबल बनवा. ठीक आहे, 45 मिनिटाच्या वर आपलं जे बुद्धी आहे, आपली मस्तिष्क आहे हा एका जागी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. 45 मिनिटं झाले, त्याचं लिमिट संपलं, मग दुसरे विचार, दुसरे मग यांनी काय केलं असेल, तिने काय केलं असेल, ती जेवली असेल की नाही, त्याने खाल्लं असेल की नाही, है ना, या सर्व गोष्टी मग विचारात येतात, डोक्यात येतात. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा वेळापत्रक बनवता तेव्हा या क्रायटेरियाला विचारात धरून
वेळापत्रक बनवायचा. ठीक. जर तुम्हाला वेळापत्रक नसेल बनवता येत तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल, मी तुम्हाला वेळापत्रक कशा पद्धतीने बनवायचा हा एक व्हिडिओ आणखी अपलोड करून देईन. ठीक आहे. चला. नियमित मॉक टेस्ट हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, की तुम्हाला जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याची गरज आहे. आजकाल काय झालं बेटा, अभ्यास कमी करतात लोक, पण मॉक टेस्ट एवढे देतात की त्यांचं सिलेक्शन त्या मॉक टेस्ट नुसारच होतं. म्हणजे मॉक टेस्ट देण्याचे दोन फायदे असतात. पहिलं, आपल्याला एकाच क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन्स मिळतात आणि 4 ऑप्शन्स कुठे कुठे वापरले आहेत ते आपल्याला कळतं. आणि दुसरं म्हणजे तुक्के मारण्याची सवय लागते. तुक्के, आता तुक्के मारण्याची पण एक कला आहे. आपण जे म्हणतो ना तुक्के मारतो, तर तुक्के मारण्याची पण एक कला असते. ठीक आहे. तर कोणी कोणालाही जमत नाही. म्हणजे काय, की मॉक टेस्ट दिल्यानंतर आपण एवढे सारे मॉक टेस्ट देऊन देतो की त्याच्यामधनं आपण एलिमिनेशन करण्याची आपली जी हॅबिट असते, अरे ये तो नाही येऊ शकता, हे तर राहूच शकत नाही याचं उत्तर, इलिमिनेट. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 4 ऑप्शन्स असतात तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये, तेव्हा आता एमपीएससी तर ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे. तर जेव्हा तुमचे 4 ऑप्शन्स असतात, सपोज करा बी इज द राईट आन्सर, ए बी ए बी सी आणि डी हे ऑप्शन आहेत. तुम्हाला माहिती आहे की डी तर राहूच शकत नाही, संपला विषय. आता इथे प्रोबॅबिलिटी किती होती बेटा अगोदर, 25% प्रत्येक क्वेश्चनवर. आता आता किती झाली, आता 33% झाली प्रोबॅबिलिटी प्रत्येक याच्यावर, है ना, कारण की तुम्ही एक इलिमिनेट केला. आता तुम्हाला वाटते की सी नाही यार, सी नाही रे सकता, सी नाही राहू शकत. तर आता प्रोबॅबिलिटी किती झाली बेटा, हा राहूच शकत नाही, म्हणजे होऊ शकत नाही. माझ्या मते 50-50% आहे की हा होऊ शकत नाही. तर आता किती प्रोबॅबिलिटी झाली बेटा, 50-50%. मग आता तुम्ही डिसाईड करू शकता, आता दोनच गोष्टी होईल, एक तर राईट होईल, एक तर रॉंग होईल. तर मग या कंडिशन मध्ये तुमची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी पण 50% आहे आणि रॉंग होण्याची पण प्रोबॅबिलिटी 50%. तर याच गोष्टी आपल्याला कधी शिकण्यात मिळतो, जेव्हा आपण जास्तीत जास्त मॉक टेस्ट देतो. आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला समजतं की आपला अभ्यास कुठपर्यंत झाला आहे आणि आपल्याला किती अभ्यास करण्याची, म्हणजे अभ्यास किती करावा करण्याचा बाकी आहे हे पण आपल्याला कळतं. म्हणून लक्षात ठेवा, मॉक टेस्ट हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक दिवस तुम्ही जर अभ्यास करणं सोडला तरी चालेल, म्हणजे एक दिवस अभ्यास नाही केला तरी चालेल, पण एक दिवस मॉक टेस्ट विसरून चालणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक. चल. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बिलकुल पाहायच्या गरजेच्या आहे. म्हणजे याच्यातनं काय होतं की तुम्हाला माहिती पडतं की अप्रोच कसा आहे. म्हणजे राज्यसेवेचा किंवा जे काही तुम्ही एक्झाम द्याल, एमपीएससी मध्ये राज्यसेवा द्याल, कंबाईन द्याल, ठीक आहे, क्लास सी द्याल, तर या एक्झाम्सचा अप्रोच कसा आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पडतात. ठीक. नाहीतर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकाच नाही बघितल्या मागे झालेल्या प्रिव्हियस इयर्सच्या, आणि तुम्ही चालले पेपर द्यायला. ठीक है. तर हे असं झालं की ढालवाल तो सब पहन लिया लेकिन बाण ही लेने का भूल गए. ठीक आहे. म्हणजे बाणच घ्यायचं विसरून गेलो आपण, सर्व कपडे वगैरे घातले, वॉरियरचे कपडे घातलेत, पण आपण आपले तीर आणि कमानच घ्यायचं विसरलो. ठीक आहे. या सर्व गोष्टी अशा होतात, म्हणून लक्षात ठेवायचं. हे मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका तुम्ही पाहायला हवं, गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि त्यांचं बारकाईने निरीक्षण करायचं. ठीक आहे. देश राज्य पातळीवर हे सरळ सरळ असं म्हणलं आहे की देश आणि राज्य पातळीवरची सद्यस्थिती जाणून घ्या, म्हणजे करंट अफेअर्सशी अवेअर राहा. कारण की आजकाल मॅक्सिमम फ्लो जो आहे हा करंट अफेअर्सशी रिलेटेड असतो. ठीक आहे. करंट इतिहासामध्ये काही चेंजेस झाले, म्हणजे करंट मध्ये काही कुठून उत्खननामधनं काही सामग्री सापडून गेली, ठीक आहे, किंवा काही वारसा स्थळ नवीन बनले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग प्रश्न विचारतात. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की सद्यस्थिती काय आहे, मग त्याचा अप्रोच कुठल्या सब्जेक्टला लागेल, तो इतिहासाला लागेल, जिओग्राफीला लागेल, पॉलिटीला लागेल की इकॉनॉमिक्सला लागेल. ठीक आहे. आता आरबीआयचे खूप सारे चेंजेस होऊन राहिले. ठीक आहे. कोरोनाच्या पेंडेमिकमुळे, म्हणजे कोरोना काळामध्ये भरपूर सारे चेंजेस आरबीआयच्या मुळे करण्यात आले आहेत. ठीक आहे. रेपो रेट कॉन्स्टंट ठेवलं, म्हणजे सर्व जे
मॉनिटरी पॉलिसीज आहेत आरबीआयने ही सर्व कॉन्स्टंट ठेवली. आता हे काही मुलांना नसेल माहित मॉनिटरी पॉलिसी वगैरे काय असतं, पण सध्या लक्षात ठेवा की आरबीआयने काही गोष्टी कॉन्स्टंट करून ठेवल्या आहेत जे आपल्या इकॉनॉमीला बूस्ट अप करण्यासाठी किंवा आपल्या इकॉनॉमीमध्ये पैशाच्या फ्लो करण्यासाठी कामात येतात. ठीक आहे, इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी वगैरे कामात येते, महागाई ज्याला म्हणतो. चला, मग नेक्स्ट पॉइंट आहे काही अत्यंत मानक अभ्यासिका जे मी वरच तुम्हाला डिस्कस केलं. मानक मानक म्हणजे काय की ऑथेंटिक बुक्स घ्यायचे बेटा. कारण की जेव्हा आपला क्वेश्चन वगैरे चुकून म्हणजे आयोगाकडनं आता होतं कधी कधी काही आयोगाकडनं पण काही क्वेश्चन चे आन्सर चुकीचे देण्यात येतात. तर अशा वेळेस त्या मानक अभ्यासिका पुस्तकांमधनं आपल्याला रेफरन्स देऊन ते करेक्शन एमपीएससी ला पाठवावं लागतं. म्हणून अभ्यासही मानक पुस्तकातनं करायचं, कुठल्याही लोकल पुस्तकातनं करण्यापेक्षा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. चला, मग नवीन अभ्यासक्रम जाणून घ्या. काही काही जे चेंजेस झाले आहेत ते जाणून घ्या. जसं आता खूप सारे चेंज झाले आहेत, एमपीएससी ने खूप सारे चेंजेस केले आहेत. जसं मी तुम्हाला सांगतो, आता मला सांगा एमपीएससी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल की एमपीएससी ने आता नुकतीच डिसाईड म्हणजे राज्य सरकारने डिसाईड केलं की ही पोस्ट एमपीएससी द्वारे भरण्यात येणार आहे. ठीक आहे, गट क ची एक पोस्ट आहे. ठीक आहे, ती पोस्टचं नाव मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कुठली पोस्ट आहे जी एमपीएससी द्वारे भरण्यात येतात. ठीक आहे, मग तुम्हाला मी मागच्या स्लाइड मध्येही सांगितलं की यांनी म्हणजे एमपीएससी ने आता लिमिट्स दिली आहे की तुम्ही किती अटेम्प्ट देऊ शकता. ठीक आहे, किती अटेम्प्ट द्यायला हवे तुम्ही. ठीक आहे, हे पण लिमिट्स घालून दिले आहेत. ठीक आहे, तशा पद्धतीने पीएसआय चे फिजिकल मध्ये पण चेंजेस केले आहेत. ठीक आहे, मेन्सच्या अभ्यासामध्ये म्हणजे दुय्यम जे सेवा आहे क्लास बी ची जी एक्झाम्स आहे त्याच्या मेन्स मध्ये पण चेंजेस केले आहेत, मेन्सच्या पेपर्स मध्ये. ठीक आहे, 400 मार्काचे केले आहेत. तर या सर्व चेंजेस तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. अभ्यासक्रम काही चेंजेस होत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की त्या पद्धतीनेच पेपर डिसाईड होतं बेटा, लक्षात ठेवायचं. ओके, तर मग 8वा आणि शेवटचा पॉइंट आहे तयारीच्या प्रारंभिक टप्प्यात आपले नोट्स बनवा. मी जे तुम्हाला सांगितलं अगोदरच की आपले नोट्स बनवणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा तुम्ही तुमच्या पेपराला 1 महिना किंवा 15 दिवस वाचले असतात तेव्हा तुम्ही पुस्तक घेऊन बसू शकत नाही बाळांनो. तुम्हाला तुमचे नोट्सच त्यावेळेस कामात येणार. म्हणजे हे काय करतं, तुमच्या शस्त्राचं काम करतं तुमचे नोट्स त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजे तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला याचा एक सार जो असतो तो सर्व त्या नोट्स मधून तुम्हाला तुरंत मध्ये पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही एक पुस्तक वाचण्यापेक्षा ते नोट्सच वाचली तरी सफिशियंट असते. तुम्हाला रिकॉल होत राहतं, त्या नोट्स नुसार रिकॉल होत राहतं की मी काय काय वाचलंय. ठीक, आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. मी या तिसऱ्या पॉइंट वरच सर्वात जास्त सर्वात इम्पॉर्टंट या सर्व पॅरामीटर्स मध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे हा तिसऱ्या नंबरचा पॉइंट आहे. लक्षात ठेवा, जितके जास्त मॉक टेस्ट होईल तितके जास्त मॉक टेस्ट द्या त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघाल तुम्हाला 1-2 महिने त्रास जाईल, पण तुम्ही बघाल त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हॅबिच्युअल होऊन जाल या गोष्टीच्या तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये किती चेंजेस झाला आहे. म्हणजे 1 महिन्या अगोदर काय चेंजेस होता तुमचं आणि 1 महिन्यानंतर काय चेंजेस झाले आहेत. ठीक, तर आज इथेच थांबूया आणि मी आणखी एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून तुम्हाला आणि सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यात येईल ते तुम्हाला लेटेस्ट अपडेट मध्ये तुमच्या येऊन जाईल. म्हणजे लेटेस्ट नोटिफिकेशन तुम्हाला भेटावं म्हणून. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. आपल्या मित्रांना पण सांगा, कारण की आपण इथे 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणजे एकही पैसा तुमच्याकडनं न घेता तुम्हाला सर्व सब्जेक्ट इथे शिकवण्यात येणार आहे. ठीक, ओके, तर चला, तर मनपूर्वक आभार. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.